की माझं जे कॉम्प्युटर आहे ते डिस्प्लेवरती जे काही येईल, जे मी म्युझिक रेकॉर्ड करते तर बहुत निवांत आहे ना, निवांत असायला पाहिजे. कारण मी तुमचा विषयासाठी आजचा ब्लॉग खूप वेगळा असणार आहे. कारण मी आज आलेलो आहे स्टुडिओमध्ये, ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा इंस्टाग्रामला जाऊन फॉलो करा. टायटल थंबनेल बघितलं असेल तर व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. आता मी सध्या स्टुडिओमध्ये आहे आणि माझ्यासमोर बसलेले आहेत सालम दादा. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायला लागला, आणि माहीत असेल तर तुम्हाला माहीतच असेल की तुम्ही इंस्टाला त्यांना बघितलं असेल. काय बघितलं असेल काय नाही पूर्ण आपण व्हिडिओ एंडपर्यंत बघणार आहे. तर भेटूया व्हिडिओमध्ये, चला. हॅलो मित्रांनो, माझं नाव सालम नदाफ आहे, मिरजमधून. आणि मी विज्युअली इम्पेअर्ड आहे, अंध आहे. आणि माझा हा स्टुडिओ आहे पूर्ण. आणि इथं मी काम करतो पूर्ण गाण्यांचे वगैरे, मराठी हिंदी गाणी, रोमॅन्टिक, फोक सॉन्ग सगळे गाणे आपण इथं प्रोड्यूस करतो. आणि त्याचबरोबर गिटार आणि पियानोचे क्लासेससुद्धा घेतो. तर तुम्हाला कुठल्या इयरपासून, कुठल्या वर्षापासून तुम्ही हे स्टार्ट केलं? ॲक्च्युली कुठल्या वर्षापासून म्हणता येत नाही, कारण बाय बर्थ गॉड गिफ्टेड माझा म्युझिक आलेला आहे. कारण मी शाळेत असल्यापासूनचे, जेव्हा मी म्युझिक शिकायचं होतं तेव्हापासून मला पियानोचं थोडं सेन्स असल्यामुळं काही गाणी शोधणं वगैरे अशा गोष्टी मला जमत होत्या विदाऊट क्लास घेता. त्याच्यानंतर शाळेत असतानाच मी पियानो वगैरे आणि गिटार शिकलो. आणि त्याच्याबरोबर कॉलेज वगैरे करत करत सगळ्या म्युझिकचं शोज वगैरे करणं वगैरे अशा गोष्टी करत होतो. शोज झाले. त्याच्यानंतर कोविड लागला. कोविडमध्ये मी थोडंसं लॅपटॉप वगैरे घेऊन स्टुडिओचं कामसुद्धा शिकलो कॉम्प्युटरवरती. आणि कॉम्प्युटरचं सगळं ज्ञान घेऊन स्टुडिओचं काम करत करत, म्युझिशियन असल्यामुळे स्टुडिओचं काम मला जास्त असं अवघड गेलं नाही करायला, शिकायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच वेळेस माझे एक्झाम पास झालो आणि बँक ऑफ इंडियामध्ये जॉबला लागलो. ते जॉब करत करत बँक ऑफ इंडियामध्ये क्लरिकलचा जॉब करतो मी, क्लर्क या पोस्टवरती. आणि ते करत करत मी हा म्युझिकचा सुद्धा छंद जपला आहे, जो माझी आवड आहे ते मी जपतोय, असा विषय. तर आता एक महत्त्वाचा प्रश्न आपण विचारणार आहे. तर खूप लोकांना प्रश्न पडला असेल की कॉम्प्युटर कसा वापरतात. कारण माणसाला डोळे असून सुद्धा माणसाला काही गोष्टी दिसत नाही, पण ज्या माणसाला डोळे नसून एवढं भारी म्युझिक बनवतो त्यांना हॅट्स ऑफ द्यायलाच पाहिजे. तर हा प्रश्न आहे, तर सांगा. तर सगळ्यांचा हा सरांचा मस्त प्रश्न आहे. कारण ही जागृती लोकांच्यामध्ये आली पाहिजे की अंध लोक काय करू शकतात आणि काय नाही. माझ्या पेजला जाऊन बघू शकता, सालम म्युझिक स्टुडिओ. त्याच्यावरती तुम्हाला जे काही दिसतील व्हिडिओज, त्यामध्ये मी हेडफोन घातलेलं दिसेल तुम्हाला कधीही. माझ्या स्टुडिओच्या ट्युटोरियलमध्ये गाण्याच्या ह्याच्यात तरी ऑब्व्हियसली हेडफोन लागतोच, पण स्टुडिओच्या ह्याच्या ट्युटोरियल जेव्हा बनवतो त्यावेळेस तर स्पीकरमधनं साऊंड येत असताना मी हेडफोन घालायची काय गरज आहे. तर ह्याचं उत्तर हे आहे की माझं जे कॉम्प्युटर आहे ते डिस्प्लेवरती जे काही येईल, जे स्क्रीनवरती जे काही दिसतं ते मला कॉम्प्युटर वाचून दाखवतं. उदाहरणार्थ जर बघायला गेला तर मी एक एक्झाम्पल देतो, एक्झाम्पलने समजवतो तुम्हाला सगळ्यांना. अच्छा, हा माझा फोन आहे, हा आयफोन आहे. आणि हा आयफोन मी वापरतोय कसा, आता बघा मित्रांनो, हा पूर्णपणे टॉकिंग झालेला आहे. कारण याच्यातलं एक फंक्शन असतो प्रत्येक कॉम्प्युटरमध्ये, प्रत्येक अँड्रॉइड असू दे, आयफोन असू दे, त्यामध्ये हा फंक्शन बिल्ट इन कंपनीने दिलेला असतो आमच्यासारख्या लोकांना वापरता यावा म्हणून, की तो पूर्ण स्क्रीन रीड करून दाखवतो. आता बघा आता हे सगळं आता मी ओपन केलं. आता हे इंस्टाग्रामचं सगळं सांगतंय. माझा इंस्टाग्रामचा प्रोफाईल आहे, ते दाखवू शकता ना? होय होय, ओके. तर हे दाखवत आहेत सर कॅमेरावरती. तर स्क्रीन शो होत असेल हे असं, एडिट प्रोफाईल, यूट्यूब. 3.9,000 फॉलोअर्स आता म्हणजे माझे झालेले आहेत. चांगला सपोर्ट मिळतोय, सगळ्यांना धन्यवाद. आणि सरांनाही खूप धन्यवाद, त्यांनी हा खूप मोठा इनिशिएटिव्ह घेतला. त्यांच्याही चॅनलला खूप सपोर्ट करा, कारण खूप चांगलं काम करतायत ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असा मी मोबाईल वापरतो, कमेंटपासून मेसेजपर्यंत सगळ्या गोष्टी स्वतःच्या स्वतः करता येतात.
हा महत्त्वाचा मुद्दा आहे. या थ्रू म्हणजे टॉकिंग सॉफ्टवेअरने सगळं काही शक्य आहे. तर आता आपण ऐकणार आहे जे व्हायरल गेलं होतं झिंगाटचं 3.5 लाख आय थिंक सो जिंकले, 4 लाख गेले आहेत व्ह्यूज. मी माझ्या आयुष्यात पण बघितलं इंस्टाला. तर आता बघूया कसं आहे बीट प्रोड्यूस करतात. मला तर 0 नॉलेज आहे, तर बघूया चला. तर आता आपण स्टार्ट करणार आहे बीट प्रोड्युसिंगला. जी झिंगाटची व्हायरल झाली होती, 4 लाख गेले होते. ते कसं बनवलं, प्रोड्यूस असं करतात ते मी फर्स्ट टाईम ऐकणार आहे, बघणार पण आहे. तर व्हिडिओ तुम्ही पण बघा. पहिल्यांदा मित्रांनो मी तासाचं एक हे इन्स्ट्रुमेंट आहे, तर आवाज वाढवतो. आता मी हे हाताने वाजवून रेकॉर्ड केलं होतं रीलमध्ये, जसं की समोर मी दाखवलंय त्या रीलमध्ये. पहिला आपण हे रेकॉर्ड करूया असं. ओके, आता हे असं रेकॉर्ड झालं. त्याच्यानंतर मी त्याचं थोडंसं बेस ॲड करण्यासाठी किक ॲड केली होती. ती किक अशी साऊंड करते, तर ते असे रेकॉर्ड झाले. ओके, आता हे रेकॉर्ड झाल्यानंतर आता ते किक ॲड झाल्यानंतर आता आपण मेन जे म्युझिक होतं त्यातलं ते रेकॉर्ड करूया. मला वाजवता येत असल्यामुळे ते मला सोपं पडतंय करायला. तर ते म्युझिक रेकॉर्ड करतोय. बघा आता मी म्युझिक रेकॉर्ड करतोय. आता हे झाल्यानंतर मी काय केलं, ते फायनल आउटपुट ऐकवला लोकांना. जसं की हा आता साऊंड करतोय, ऐका. आता हे जे झालं, पण सगळ्यांनी ऑब्झर्व केलं असेल माझ्या कानात हेडफोन आहे. इथं साऊंड मध्ये आवाज येते, पण माझ्या इथं हेडफोन आहे. हा कॉम्प्युटर जे बोलतंय त्याची ती गाईड बघून मी घेऊन त्याची मदत घेऊन वापरतो. तर आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा इंस्टाग्रामवरून फॉलो नक्की करा. भावाला मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेलं आहे आणि चॅनल आणि इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. प्लीज सपोर्ट करा भावाला, जेवढं होईल तुम्ही त्याला सपोर्ट करा. कारण आपल्या मिरज सांगलीचा भाऊ आहे, नक्की सपोर्ट करा. जसं त्याला सपोर्ट करताय तसं मलाही सपोर्ट करा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा इंस्टाग्रामला जाऊन फॉलो नक्की करा. मला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.